हेलो, अभी जो मैच हुआ उसके मैन ऑफ द मैच के तरफ है और मैं आमंत्रित करूंगा मॉडर्न ग्रुप शिरगांव के ऑलराउंडर खिलाड़ी और स्पोर्ट्स क्लब के जिन्होंने कई साल दिए, अबरार कराई साहब आइए। मॉडर्न ग्रुप के और एक बॉलर जिन्होंने अपनी से अच्छे को नचाया था, इमरान, जो कि महाराज के नाम से ज्यादा मशहूर थे। आइए इमरान भाई। और मैं गुजारिश करूंगा इन्हीं के साथ साथ में अव्वल गेंदबाजी करने वाले मॉडर्न ग्रुप के बेहतरीन गेंदबाज बरकत मुल्ला। बरकत भाई आइए। बरकत भाई आइए। मुझे याद है इमरान भाई और बरकत भाई, ये ओपनिंग जोड़ी हुआ करती थी मॉडर्न की, और वो चारों गेंदबाज अपने और अंपायर के मुताबिक फैसले के मुताबिक और हमारे मैच रेफरी के फैसले के मुताबिक मैन ऑफ द मैच वकास दांडेकर। आइए वकास। आकाश तारेकर के नाम से मशहूर है, हमारे इस क्रिकेट ग्राउंड पर बेहतरीन ऑलराउंड परफॉर्मेंस दिया। इस बीच पहला विकेट जाता हुआ तो लेट रखमाबाई देवजी पीछे, लेट रखमाबाई पीछे इनकी तरफ से ये ट्रॉफी, और उन्हीं के साथ साथ में ये होम कंफर्ट के वसई की तरफ से और ए की तरफ से ये टी शर्ट यहां पर दिया जा रहा है। उसी के साथ में एनपीआर स्पोर्ट्स की जानिब से ये कैप और ये स्पेशल गिफ्ट। और वकास इस वक्त थोड़े से दुख में जरूर है क्योंकि उनके नाना का इंतकाल हुआ है, उनको वहां पे जाना है। तो अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह उनके नाना को जन्नतुल फिरदौस में आला मकाम नसीब फरमाए, आमीन। तर इथे मॅच आपण पाहतोय सन्स ग्रुप शिरगाव विरुद्ध फहाद वॉरियर्स। पहिल्या षटक इथे मार्गस्थ असताना आपण पाहतोय फहादचे 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत, 3 धावा या षटकामध्ये आलेले आहेत, गडी 5 झालेला आहे तो 1। तर बघूया फरहान आपल्या षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय। हलक्या हाताने खेळलेला फटका आपण पाहतोय। षटकाची इथे समाप्ती झाली आहे, पहिल्या षटकाचा खेळ झालाय। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 4। 1 गडी 5-4 शिरगाव प्रीमियर लीग यादी ग्रुप आयोजित दुसरं वर्ष आपण पाहतोय। 2020 मधील सुंदर अशी सुसज्ज चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला इथे पाहायला मिळते। प्रत्येकाचा येणाऱ्या मान्यवराचा मान सन्मान देखील इथे केला जातोय आणि आम्ही शतशः आभारी आहोत की त्यांनी आम्हाला समालोचनाची इथे संधी दिली। थँक्यू यारू ग्रुप। तसंच ही स्पर्धा आपण थेट लाईव्ह YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहू शकतोय। पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून ही YouTubeवर टेलिकास्ट केली जाते स्पर्धा। इथे पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 4। बघूया
षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेला आहे गोलंदाज मुसद्दिक शेख. कालचा दिवस जो गाजवला तो या गोलंदाजाने अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी मुसद्दिक शेख याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्पर्धेतील पहिला हॅट्रिक घेण्याचा मान कोणाला मिळाला असेल तर तो गोलंदाज आहे मुसद्दिक शेख. आपल्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो गोलंदाज मुसद्दिक. सारून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल होतोय फलंदाज ॲलन याचा. निर्धाव चेंडू नक्कीच इथे पाहायला मिळतोय. एक परिपक्व गोलंदाज झालेला आहे मुसद्दिक असं म्हणायला हरकत नाही. चांगली लाईन अँड लेंथ जी आहे ती पाहायला मिळते. बॉल लेफ्ट केला जातो उजव्या स्टिकच्या बऱ्याच बाहेर केलेला हा चेंडू पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. अनिल राऊळ सर वाईट. या एका अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 6. षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन येतो मुसद्दिक. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र पंच पूर्णपणे फेटाळत आहेत कारण की कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर ॲक्युरेट डिसिजन्स जे आहेत ते पंचांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत आणि आज देखील अतिशय सुंदर अशी पंचगिरी देखील पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. बघूया षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मुसद्दिक. डेट चेंडू घोषित करतायत पंच. कुठेतरी रनअप जो आहे तो हरवलेला आहे गोलंदाजाच्या मार्फत. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो मुसद्दिक. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषे पार. षटकार 6 धावा येत आहेत. अतिशय सुंदर असा हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांनी स्कोर कार्ड हलतंय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. तर षटकार क्रमांक 40वा इथे पाहायला मिळतो. ॲलनच्या बॅट मधून अतिशय सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या झालेली आहे ती 12. जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कडे वळलो तर अतिशय चांगली बॅटिंग करत असताना अजिंक्य रहाणे कर्णधार 104 धावा त्याने बनवलेल्या आहेत. शतक झळकवलंय आणि 82 धावांचा लीड जो आहे तो भारताकडे आहे. त्याला साथ देतो रवींद्र जडेजा. क्या बात आहे. 40 रन बनवलेले आहेत जडेजाने. चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे आपल्या वळूया. अतिशय सुंदर स्ट्रोक इथे आलेला आहे. मात्र यॉर्कर लेंथ पाहायला मिळते. मुसद्दिकची गडीला त्रिफळाचीत केलं जात आहे. फलंदाज त्रिफळाचीत होतोय. एक षटकार देखील आला होता मात्र कुठेतरी संयम जो आहे तो फलंदाजाचा तुटला आणि त्याचंच रूपांतरण विकेट मध्ये झालं. गडी इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. पुढे षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू मुसद्दिकचा स्ट्रेटच्या दिशेने मारला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावासाठी.
रजाच्या बॅट मधून अतिशय असा हा सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. अतिशय स्वीट टायमिंग. षटकार क्रमांक 41 रजाच्या बॅट मधून येतोय. 6 धावांनी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 18. 2 षटकांचा इथे खेळ झालेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले जो आहे तो संपलाय. शिरगाव ड्रॅगन संघाचा कर्णधार आणि MS फायटर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी यायचं आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज ईशान ठाकूर. आणि मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. उझेर सुपर असा कॅच. गडी इथे बाद होतोय. तिसरा गडी बाद होऊन तंबूच्या आसला येतोय मुसा. अतिशय सुंदर असं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शांत्याचं 2 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला मुसद्दिक वेगाने चेंडूवरती पोहोचतोय. मात्र कुठेतरी जजमेंट जे आहे ते मुसद्दिकचं चुकतंय. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती इथे लागलेली आहे ती 20. 2.3 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय इशू. इथे जागा बनवून मारण्याचा प्रयत्न पायावरती आदळतोय. पंचांचं बोट वरती जात आहे. गडी होतोय पायची. यावेळी मात्र सुंदर इथं मारलेला हा फटका आपण पाहतो डीप मिड विकेटला. कार्पेट पद्धतीला रोल करत गेलेला फटका कुणाल चेंडूला उचलतोय. 1 धाव मात्र तिथे मिळेल. एका धावेच्या मदतीने जर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 21. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज ईशांत. MS फायटर संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी इथे यायचा आहे. कॅप्टन ऑफ MS फायटर शिरगाव ड्रॅगन संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तीन षटकांचा इथे खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती 21. 21 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. बघूया या 12 चेंडू मागे किती धावा जमवेल. जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला गेलं, पहिलं षटक घेऊन आला होता फरहान. 5 धावा त्या षटकामध्ये दिल्या. 1 विकेट त्याने मिळवली. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आला होता मुसद्दिक, ज्यामध्ये 13 धावा त्याला मिळाल्या. महागडं असं षटक पाहायला मिळालं. 1 विकेट देखील त्याने मिळवला. त्यानंतर ईशांत घेऊन आला तिसरं षटक.
चांगलं असं षटक, 3 धावा देत 2 विकेट्स देखील त्याने मिळवल्या. आता चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा मुसद्दीक. मात्र अतिशय सुंदर पद्धतीने टाकलेला हा धीम्या गतीचा चेंडू, बॅटर काही नीट चाला नाहीये. निर्धाव चेंडू नक्कीच इथे पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू मुसद्दीकीचा. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात पडलेला हा चेंडू आपण पाहतो कव्हरच्या दिशेने खेळलाय. कुणाल क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू उचलतोय. तत्पूर्वी एक धाव तिथे मात्र घेतली गेलेली आहे. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 22. तर आजच्या दिवसात आपण पाहायला गेलो तर धावांचा लोवेस्ट स्कोर जो आहे तो पाहायला मिळतोय. कारण की कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या बऱ्याच खोऱ्याने इथे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू मुसद्दीक स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. एक बहुत इंपॉर्टेंट मैच अभी आने वाला मैच, जो टीम यहां से जीतेगी सेमीफाइनल में दाखिला हासिल करेगी. एमएस फाइटर शिरगांव और शिरगांव ड्रैगन, पार्थ मोरे, शशांक राउत. दोनों कैप्टन यहां पर मौजूद है और हमारे गांव के उप सरपंच जनाब इमरान दांडेकर साहब, इनके हाथों से यहां पर टॉस होता हुआ. एक बहुत इंपॉर्टेंट मैच यहां पर होगा. पार्थ मोरे, शशांक राउत. और टॉस जीता है एमएस फाइटर के शशांक राउत ने. मैं जानना चाहूंगा शशांक क्या करेंगे? फील्डिंग. थैंक यू वेरी मच. ऑल द मैच. पार्थ मोरे, ऑल द बेस्ट फॉर द मैच. पहले फील्डिंग करने का फैसला लिया एमएस फाइटर ने और बहुत एक अहम मैच यहां पर देखने को मिलेगा कुछ ही देर में. नाणेफेकीचा कौल इथे झाला होता. एमएस फायटर आणि शिरगाव ड्रॅगन दोन्ही एकाच संघातील खेळाडू समोरासमोर इथे मात्र भिडताना दिसणार आहेत. तर इथे आपण धावफलकाकडे वळूया. धावफलक आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 22. या षटकात चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यावेळी पुन्हा एकदा उंचावरून मारलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. षटकार क्रमांक 41 इथे येतोय इबादच्या बॅटमधनं. अतिशय सुंदर असा देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय बाद राजेच्या बॅट मधून. या 6 धावांनी धावफलकावरती लागतायत त्या धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. 5 गडी 5 झालेले आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू मुसद्दीकीचा. पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठली चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय बाद. धावसंख्या जर आपण पाहतो षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक येणं मार्गस्थ आहे. चला लगेच शेवटचं षटक जे आहे ते मार्गस्थ करायचं आहे.
शेवटचं षटक घेऊन येतोय जोहेब. स्ट्राईक वरती फलंदाज आहे मनन. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील. यॉर्कर लेंथ नक्कीच इथे पाहायला मिळते. सुरक्षितरित्या खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेते, दुसऱ्या धावाचा तिथे प्रयत्न आणि यस नो करत असताना 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जातात. चांगली कॉलिंग, चांगला ताळमेळ 2 फलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच इथे पाहायला मिळतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आता लागली आहे ती 30. अजूनही शेवटच्या षटकात 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा जोहेब आपल्या षटकातील पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू उंचावरून मारला. मुसद्दीक चेंडू खाली येतोय, मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. षटकार क्रमांक 42. षटकार क्रमांक 42 इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र यष्टिरक्षक पुन्हा चुकी करतोय. चेंडू येतोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. चार धावांनी धावफलक स्कोर कार्ड हलतंय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 40. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो. यावेळी मात्र जागा बनवलेली आहे, उंचावरून मारण्याचा प्रयत्न, मात्र पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर असा हा कॅच. नवीन फलंदाज येतोय अफवान. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. हलक्यातून खेळणार पॉइंटच्या दिशेने ईशान थोडीशी मिसफील्ड करतोय. एक धाव घेते, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव पूर्ण करेल का? आणि येस, तिसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या पूर्ण केली जाते. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 43 धावा. मुख्य षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी सुरेखरित्या इंटू द गॅप खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अतिशय सुंदर असा प्रयत्न केला होता मुदस्सर, मात्र चेंडू गेला सीमारेषा पार चौकारासाठी. तर या 4 धावांनी षटक संपले. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 47-48 धावांचं लक्ष्य समोर असेल.
चला आपण दुसऱ्या इनिंग कडे आता वळूया. पहिल्या सत्राचा खेळ झालेला आहे. 5 षटकं संपली आहेत. 5 षटकानंतर पाहायला गेलं तर 47 धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष्य समोर असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय जर्सी नंबर 1 कुणाल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ईशांत ठाकूर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज इबाद राजे. बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो इबाद. सुरेखरित्या फक्त दिशा दिलेली आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होता मात्र ईशांत यांनी थांबवलेला आहे. एका धावेने संघाचा इथे श्री गणेश होते. धावफलकावरती धाव लागलेली आहे ती 1. कुणालच्या खात्यामध्ये देखील 1 धाव तिथे जमा केली जाते. तर डावखुरे फलंदाज ईशांत ठाकूर स्ट्राईक वरती येतोय. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. यावेळी मात्र सुरेखरित्या कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. ईशानच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक चेंडू ला चेस करतोय अफान. एक धाव घेते. दुसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या पूर्ण केली जाते. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 3. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतो इबाद. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. 22चे संकेत पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 4. इबाद आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल कुणालसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला फटका आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव तिथे मिळेल. एक शांत क्रिकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण की पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून कुठेही मोठा फटका पाहायला मिळतो कारण की धावांचं लक्ष जे पाहायला गेलं तर 48 धावा एक मोठं लक्ष, एक मोठं टार्गेट जे आहे ते समोर आहे. मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. पुन्हा एकदा 22चे संकेत येत आहेत. एक धाव तिथे निश्चितच मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 6. 4 चेंडू आतापर्यंत टाकून 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा इबाद. रिव्हर्स स्वीप स्विच हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतोय. एक धाव तिथे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा अतिशय सुरेखरित्या पळून काढल्या जातात. चांगलं क्रिकेट, चांगलं मोमेंटम इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती धावा लागलेली आहे ती 8. 8 धावा झालेल्या आहेत. सुन्नत मुस्लिम जमात शिरगावचे अध्यक्ष नफीस सर उपस्थितीबद्दल यारी ग्रुप तर्फे तुमचे हार्दिक हार्दिक असे स्वागत आहे. सन्मान्य नफीस सरांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अतिरिक्त धाव तिथे नक्कीच मिळते. वाईटच्या रूपात धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 9.
बघा, षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू, पुन्हा त्याच पद्धतीने टाकलेला बराच वाईड ऑफस्टमच्या बाहेर. अवांतर धावेने तिथे भर होते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 10. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अंगाला आदळून तिथे चेंडू नक्कीच जाईल. एक धाव तिथे नक्कीच मिळेल एका धावेच्या मदतीने. जर पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 11. कारण की 48 धावा ते टार्गेट जे तुम्हाला पार करायचं आहे ते मोठं आहे. त्यामुळे जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये मोठे फटके जे आहेत ते खेळणे अनिवार्य आहे. कारण की पॉवर प्लेचं हे षटक जे आहे हे अजूनही मार्गस्थ आहे. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते, मात्र पंच पूर्णपणे फेटाळत असताना दुसरं षटक हाताळतात मनन. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 11. यावेळी मात्र पुन्हा त्याच पद्धतीने धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू मझार यांच्या ग्लोव्ज मध्ये हातामध्ये काही सापडला नाहीये. 22 चे संकेत इथे येत आहेत. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला जाईल का? नाही. झेल मात्र इथे सुटतोय. आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे नक्कीच मिळेल एका धावेच्या नंतर. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 15. हलक्या हाताने खेळलेला फटका आपण पाहतोय. एक धाव पुन्हा तिथे घेतलेली आहे. चांगलं बॅकअप अफवान याचं पाहायला मिळतंय. लेग 22 चे संकेत तिथे नक्कीच मिळत आहेत. षटकाचा खेळ झालाय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 16. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज अरकम. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. सुरेखरित्या खेळलेला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने अफवान क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तिथे घेतली गेलेली आहे. एका धावेनंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 17. पहिल्या षटकाचा ज्या वेळेला खेळ झाला होता धावफलकावरती लागल्या होत्या 8 धावा. दुसरं षटक झालं होतं त्यावेळेला देखील धावफलकावरती धावा आल्या होत्या 16. म्हणजे दोन्ही षटकामध्ये पाहायला गेलं तर 8-8 धावा या दिलेल्या आहेत. एक बॅलन्सिंग षटक इथे पॉवर प्लेचं दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. पहिलं षटक हाताळलं इबाद याने, दुसरं षटक हाताळलं मनान याने, आणि आता तिसरं षटक घेऊन आलेलं आहे अरकम. आणि यावेळी त्रिफळ आचित.
नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय मुसद्दिक शेख. जर सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल्स 31 रन्स रिक्वायर्ड टू विन टू सन्स ग्रुप. यावेळी मात्र पहिला चेंडू सुपर शॉट टुवर्ड्स मिड विकेट, षटकार, 6 धावा. अतिशय सुंदर असा टायमिंग पाहायला मिळते. मुसद्दिकच्या माध्यमातून षटकार येतोय. तर या 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर पुढे पोहोचते. धावफलकावरती लागल्या त्या धावा 23 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र 15 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. फिफ्टीन बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड. नक्कीच एक ऑलराऊंड परफॉर्मन्स इथे पाहायला मिळते मुसद्दिक याचा. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अरकम. सामना करेल मुसद्दिक. पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावांसाठी. अतिशय सुंदर असा बॅक टू बॅक मारलेला हा मोठा फटका मुसद्दिकच्या माध्यमातून. एक षटकार लगावला, एक चौकार लगावला. वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय मुसद्दिक. संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर वेगाने पुढे सरकते झालेली आहे ती 27. 14 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ओव्हरफुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. थर्टीन बॉल्स 20 more runs required to Suns group team. मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. पूर्णपणे बीट केलं जाते फलंदाजाला. षटकाची इथे समाप्ती होते. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे नवीन आलेला फलंदाज मुसद्दिक. आल्या आल्या एक षटकार आणि एक चौकाराने अरकमच्या षटकाचं स्वागत केलं. आणि सामन्याचं चित्र तर थोड्या प्रमाणात त्याने बदललेलं आहे, कारण की अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 20 धावांची. चौथं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज अलेन. 12 चेंडू 20 धावा. षटकातील पहिला चेंडू डान्सिंग डाऊन पद्धतीने मारलेला आपण पाहतोय. गली रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 29. 29 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने इपात क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 30. 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांदकडे दाद मागितलेली आहे. काही गरज नव्हती नाक फटका खेळण्याची, कारण की सरळ बॅटने तुमच्या धावा जमत आहेत. रिव्हर्स स्वीप स्विच करण्याचा मुसद्दिक याचा प्रयत्न. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता.
यावेळी मात्र मझहरला चकवत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाकडे 22चे संकेत पंचांच्या माध्यमातून येतात. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे तिथे 31 धावा. पुन्हा एकदा वाईड. 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 8 balls and 16 more runs required to win. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा मारलेला फटका 1 बाउन्स चेंडूला पाठवला जाईल. सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा मारलेला अतिशय सुंदर टाइम केलं कुणाच्या बॅटमधनं. 7 चेंडू आणि 12 धावा. नियाज शेख यहाँ पर आइए. नियाज अयूब शेख.